को पावर्ड बाय विमल। विमल बोलो जुबा केसरी। मला वाटतं रुपाली ठोंबरे ह्या अत्यंत लढाऊ कार्यकर्त्या आहेत आणि अत्यंत रोखठोकपणे त्या विरोधकांशी बोलताना सुद्धा अत्यंत तार्किक पद्धतीने मांडत असतात। परंतु ज्या प्रमाणात त्यांना संधी मिळायला हवी ती संधी मिळताना दिसत नाहीये आणि त्याही खूप जास्त मला फ्रस्ट्रेट वाटत आहेत। सो माझी मैत्रीण म्हणून मी त्यांना स्पष्टपणे म्हटलंय की ही मुस्कटदाबी आता खूप झाली, आता एक निर्णय घेण्याची वेळ आहे। माझं त्यांच्याशी बोलणंही झालंय आणि कदाचित त्या मला 1-2-3 दिवसांमध्ये त्यांचा निर्णय सांगतील। ऐकायला हवा, जर त्यांना पुढे राजकारणात करिअर करायचं असेल तर निश्चितपणे त्यांनी तो सल्ला ऐकायला हवा। मला एवढं नक्की माहिती आहे, जेवढं आमचं बोलणं झालं त्यावरून त्या प्रचंड आता अस्वस्थ आहेत, कारण त्यांना असं वाटतंय की एकाच व्यक्तीला प्रवक्ता असेल, स्टार प्रचारक असेल, प्रदेशाध्यक्ष असेल, आयोग असेल, सगळी पदं जर एकाच व्यक्तीला मिळत असतील तर मग काम करणाऱ्या व्यक्तीचं काय। त्यामुळे त्या बऱ्यापैकी फ्रस्ट्रेट आहेत आणि निश्चितपणे त्या 2-3 दिवसात निर्णय घेतील। उद्धव साहेबांसोबत तुमचं बोलणं झालंय का आणि रुपाली ठोंबरेंचा लवकरच पक्षप्रवेश होणार आहे? या संदर्भामध्ये आमची जी पक्षाची जी एक शिस्त असते त्या शिस्तीमध्ये सगळ्यात आधी आम्हाला त्या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आणि संपर्क नेते यांच्याशी बोलणं गरजेचं असतं। त्यानुसार सन्मान्य सचिन भाऊ आहिर आणि संजय राऊत साहेब या दोघांशीही माझं प्राथमिक बोलणं झालेलं आहे। छगन भुजबळ यांची पुन्हा एकदा नाराजी दिसून आलेली आहे। सुनेत्रा पवार या राज्यसभेचा उमेदवारी अर्ज करत आहेत, मात्र छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली। भुजबळ साहेब तसे स्पष्ट वक्ते आहेत आणि ते फार हातचं राखून बोलणाऱ्यांपैकी नाहीत। त्यामुळे स्वाभाविक आहे की एखाद्या नेत्याने, कारण जर लोकसभेला एखाद्या उमेदवाराला संधी दिलेली असेल आणि लोकसभेमध्ये जर तो उमेदवार पराभूत झाला असेल तर बऱ्याचदा अशा उमेदवाराला पुन्हा संधी देण्यापेक्षा एका वेगळ्या उमेदवाराला संधी देण्याचा प्रयत्न केला जातो। मात्र लोकसभेचाच पराभूत उमेदवार पुन्हा राज्यसभेला तर मग इतर लोकांनी काय करायचं हा एक प्रश्न निर्माण होतो आणि मला वाटतं याच मुद्द्यावर काहीतरी त्यांच्या बैठकीत सुद्धा चर्चा झाली किंवा काही लोकांनी शंका उपस्थित केली, पण तरीही हा त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न आहे, त्यामुळे आपण त्यावर काही फार भाष्य करणं उचित नाही। नाही, लक्षात घ्या, ठाकरे घराण्यावरती अशी टीका करणं अत्यंत अनाठायी असेल, कारण यात कुठलीही पदं त्यांनी स्वतःकडे ठेवलेली नव्हती। सन्माननीय आदित्य ठाकरे हे स्वतःचं इलेक्ट्रोल मेरिट त्यांनी सिद्ध केलं होतं आणि इलेक्ट्रोल मेरिट सिद्ध करून ते लोकांमधून निवडून आलेले। त्यानंतर 2.5 वर्ष त्यांनी मंत्रिपदावर राहून मुंबई आणि महाराष्ट्र आणि एकूण पर्यटन खात्यामध्ये जे भरीव कामगिरी केलेली आहे ती कामगिरी बघता त्यांनी स्वतःला प्रूव्ह केलेला आहे। त्यामुळे मला नाही वाटत की हा आरोप तितकासा खरा ठरतो। नाही, पण काय आहे माहिती आहे का, त्यांनी आरोप काय करायचा तो त्यांचा प्रश्न आहे, कारण मला असं वाटतं की त्यांच्या प्रत्येक आरोपांना आणि प्रश्नांना जर आम्ही उत्तरं देत बसलो तर आम्ही आमचं काम कधी करायचं। त्यामुळे त्यावर आम्ही फार लक्ष देत नाही। उलट आत्ता भाजपाने दिलेल्या ज्या उमेदवाऱ्या आहेत त्या जवळपास 33% उमेदवाऱ्या या घराणेशाहीवरच आधारलेल्या उमेदवाऱ्या आहेत। ताई, राज ठाकरे असं म्हणतात की उद्धव ठाकरेंना मराठी माणसाचं मतदान नाही आणि उद्धव ठाकरेंवरती जनतेचा राग आहे। जाऊ दे ताई, कुठे आपण अशा लोकांच्या नादाला लागायचं जे कधी निवडणुकाच लढवत नाहीत। आता कुठेतरी त्यांचा उमेदवार उभा राहणार असं वाटत होतं आणि पुन्हा देवेंद्रजींच्या आदेशानंतर लगेच ज्यांनी माघार घेतली आहे, मला नाही वाटत की अशा लोकांवर मी बोललो पाहिजे आणि माझा वेळ वाया घालवला पाहिजे। चला बाबा, कुणीतरी इंजिनमध्ये फ्युएल भरायला तयार झालंय म्हणायचं। त्यांचं असं म्हणणं आहे की मी कुणाकडे जागा मागायला जाणार नाही, विधानसभेसाठी युतीची चर्चा अद्याप त्यांचं काय म्हणणं आहे ते काय म्हणणं ते त्यांच्या जवळ राहू देत। मला त्यावरती काही फार आता भाष्य करायची इच्छाच नाही। को पावर्ड बाय विमल। विमल बोलो जुबा केसरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।